पुत्रदा एकादशी संतान प्राप्तीसाठी व मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपाय. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. श्रावण शुक्ल एकादशी तिथी प्रारंभ 23 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता सुरू होत आहे आणि 24 ऑगस्ट रोजी पहाटे 4:18 समाप्त होत आहे. तरी पुत्रदा एकादशी 23 ऑगस्टला दशमीयुक्त एकादशी आहे, म्हणून त्या दिवशी एकादशी व्रत करत नाही. 24 ऑगस्ट द्वादशीयुक्त असल्याने व्रत करायला उत्तम आहे. म्हणून 24 ऑगस्ट 2026 दिवस सोमवारी दिवशी पुत्रदा एकादशी केले जातील. श्रावण महिन्यातील ही पुत्रदा एकादशी संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्या पती पत्नीसाठी विशेष महत्त्व मानली जाते. तसेच आपल्या मुलांच्या आरोग्य, सुख आणि उज्ज्वल भविष्यासाठी ही या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची सेवा आणि प्रार्थना करायची आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी पूजा कशी करायची, संतान प्राप्तीसाठी कोणत्या सेवा करायच्या, आपल्या मुलांच्या आरोग्य, सुख आणि उज्ज्वल भविष्यासाठी आईने कोणता उपाय करायचा, तसेच तुळशीचे कोणते 5 महत्त्वाचे उपाय करायचे हे सविस्तर पाहणार आहोत. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शक्य झालं तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास करावा. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे. आपली देवघराची पूजा करायची आहे आणि मग आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूची किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची आहे. भगवान श्रीहरी विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना पुरुष सूक्ताचा पठण करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करा. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळ किंवा पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करा. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूच्या तुळशी पत्र अर्पण करायचं आहे. तुळशी पत्र अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूसमोर हात जोडून संतती प्राप्तीसाठी मनापासून प्रार्थना करायचा आहे. जमल्यास पती आणि पत्नी दोघांनी मिळून भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करायची आहे आणि संतती प्राप्तीसाठी प्रार्थना करायचा आहे. त्यानंतर संतान गोपाल मंत्र जपसुद्धा करायचा आहे. ओम देवकी सुतम गोविंदम वासुदेव जगतपते देही मेटनयम कृष्ण त्वमाह शरणम गत या मंत्राचा 5 किंवा 7 किंवा 11 वेळा जप करायचा आहे. शक्य असल्यास पती पत्नीला एकत्र बसून श्रद्धेने संतान गोपाल मंत्राचा जप करायचा आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे भगवान श्रीहरी विष्णू, आम्हाला संतान प्राप्ती होऊ द्या. आमच्या संतान प्राप्तीमध्ये जी काही विघ्न आहे, अडचणी आहे ती दूर करा आणि आमच्या घरात गोकुळ होऊ द्या, अशी प्रार्थना करा. भगवान श्रीहरी विष्णू किंवा बाळकृष्णांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. पुत्रदा एकादशी म्हणजे फक्त संतान प्राप्तीसाठीच प्रार्थना करायची दिवस नाही. ज्यांना मुले आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, सुखासाठी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूकडे प्रार्थना करायची असते. आणि म्हणून पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूची पूजा झाल्यानंतर प्रत्येक आईने आपल्या मुलाचं नाव घेऊन मनापासून प्रार्थना करायचं आहे. यासाठी कोणताही कठीण मंत्र किंवा शब्द लक्षात ठेवायची नाही. फक्त मनापासून म्हणायचं आहे, हे भगवान श्री हरी विष्णू, माझ्या मुलाला चांगलं आरोग्य द्या, त्याला सद्बुद्धी द्या, त्याच्या आयुष्यातील अडचणी दूर करा आणि त्याचा भविष्य उज्ज्वल करा. बस एवढंच मनापासून आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना म्हणायची आहे. यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुमचे मुलं लहान असतील तर त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करायची आहे. मुले जर मोठे असतील तर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी, करिअरसाठी आणि भविष्यासाठी प्रार्थना करा. आणि जर तुमची मुलं तुमच्यापासून दूर राहत असतील तर ते देखील त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकता. देवघरासमोर बसून त्याचा नामाचा उच्चार करा आणि भगवान श्रीहरी विष्णूंना त्यांचं रक्षण करावं, त्यांना चांगलं आरोग्य द्यावं आणि त्यांचं आयुष्य सुख समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करायची आहे. या व्यतिरिक्त एक छोटासा उपाय तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे. जर तुमचं मुलं तुमच्यासोबत असते तर भगवान श्रीहरी विष्णूची पूजा झाल्यानंतर मुलाच्या डोक्यावर हात ठेवा आणि कपाळाला अक्षता लावा आणि मनापासून मुलाला आशीर्वाद द्यायचा आहे. तुझं आयुष्य चांगलं राहो, तुला भरपूर यश मिळो, तुझं आरोग्य चांगलं राहो आणि तुझ्या भविष्य उज्ज्वल हो. आईच्या मनापासून दिलेला आशीर्वादात खूप मोठी ताकद असते.
अशी आपली श्रद्धा आहे आणि म्हणूनच असा आशीर्वाद आपल्या मुलांना द्यायचा आहे. जर अशा प्रकारे आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी पण सेवा करायची आहे आणि ज्यांना मुलं आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या सुखासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी सेवा करायची आहे. तर आता आपण पाहूया की पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला संतान प्राप्तीसाठी कोणते महत्त्वाचे उपाय करायचे आहे. आता हे उपाय तुळशी संबंधितच आहे. पहिला उपाय आहे भगवान श्रीहरी विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुमच्या घरासमोर किंवा घराजवळ तुळशीचे रोप असेल तर तुळशी मातेला जल अर्पण करून नमस्कार करा आणि 11 प्रदक्षिणा तुळशीला घालायची आहे. प्रदक्षिणा घालताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि आपल्या कुटुंबासाठी, मुलासाठी तसेच संतती प्राप्तीसाठी प्रार्थना करा. आता तिसरा उपाय आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. मन शांत ठेवून भगवान श्रीहरी विष्णूचे स्मरण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता चौथा उपाय आहे तो म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायची आहे. दिवा लावल्यानंतर तुळशीसमोर उभे राहायचं आहे किंवा खाली बसून हात जोडून आणि तुळशी मातेला भगवान श्रीहरी विष्णूंना नमस्कार करून संतती सुखासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी तसेच संतती प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. पाचवा उपाय आहे तो म्हणजे तुळशीच्या मातीचा टिळा लावायचा आहे. तर बघा आपल्या हिंदू धर्मात तुळस अतिशय पवित्र मानली जाते. तुळशीमध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणून तुळशीला नमस्कार करून तुळशीच्या कुंडीमध्ये जी माती आहे त्या मातीचा टिळा आपल्याला कपाळाला लावायची आहे. तुळशीच्या कुंडीतील मातीची टिळा लावल्याने दुर्भाग्य दूर होऊन जीवनात चांगल्या गोष्टी घडतात आणि म्हणून या पुत्रदा एकादशीच्या दिवशी न चुकता तुळशीच्या कुंडीतील जी माती आहे तिची टिळा आपल्या कपाळाला लावायची आहे. त्याचबरोबर पुत्रदा एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास गाईला हिरवा चारा किंवा घास खाऊ घाला किंवा गाईला गुळ पोळीसुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता. तसेच आपल्या क्षमतेनुसार आपल्याला अन्नदान, वस्त्रदान करायचे आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान द्या, फळदान करा किंवा त्याच्या गरजेच्या वस्तूचे दान तुम्ही करू शकता. फक्त ही सेवा मनापासून आणि श्रद्धेने करणं महत्त्वाचे आहे. आता अशा प्रकारचे आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी ही सेवा करायची आहे आणि महत्त्वाचे उपाय देखील करायचे आहे आणि शेवटी भगवान श्रीहरी विष्णूच्या चरणी मनापासून प्रार्थना करायची आहे. हे भगवान श्रीहरी विष्णू आमच्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या. आमच्या मुलांना चांगले आरोग्य, सुख, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्य द्या आणि ज्या पती पत्नीला संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी मनोकामना पूर्ण करा. आता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.